ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम। बाबांनो, आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये मनुष्य भगवत भजनाकडे अथवा नाम संकीर्तनाकडे वेळ देऊ शकत नाही। आपलं जीवन हे क्षणभंगूर आहे, कारण आपण हे जग कधी सोडणार आहेत। या बाबतीत आपणास काहीही माहिती नाही। आपल्या जीवनाचा जो प्रवास चालू आहे तो कोठे थांबणार आहे हे या पृथ्वी तलावरील या जगातील कोणतीही वस्तू जाणू शकत नाही। ती जो विधाता आहे यांच्या अधीन आहे। त्यामुळे मी आपणास भगवान महाविष्णू नारायण यांचा जो विष्णू सहस्रनाम, ज्या भगवान महाविष्णू नारायणांचे 1000 नावे आहेत, ते विष्णू सहस्रनाम जे एकशे 7 श्लोकांचे असून त्याचे किमान वाचन करण्यासाठी 15 ते 20 मिनिट लागू शकतील, परंतु तितकाही वेळ या धकाधकीच्या जीवनामध्ये मनुष्याकडे नसल्यामुळे आणि आपल्या जीवाचे कल्याण करून घेणे जरुरी असल्याने ते अत्यंत महत्वाचे आहे। द्वापार युगामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, हे भगवंता, हे कृष्णा, या ठिकाणी जर आम्हाला तुमची स्तुती करावयाची असेल, तुमची नावे घ्यावयाची असतील, तुमचे नाम संकीर्तन करावयाचे असेल आणि आमच्याकडे वेळ अपुरा असेल तर काय करावे? त्यावर सुंदर श्लोक आहे। अर्जुन म्हणतो देवांना, भगवान श्रीकृष्णांना, की मनो नाम सहस्राणि जपन्ते च पुनः पुनः यानी नामानि दिव्यानि तानि चाचक्ष केशव। हे केशवा,
ही जी तुमची सहस्रनामे आहेत, त्या सहस्रनामातील जी पुन्हा पुन्हा जपली जातात ती दिव्य नावे कोणती आहेत हे मला सांगा. त्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, जी माझी विष्णू सहस्रनामामध्ये 1008 नामामध्ये जी माझी नामे आहेत, नावे आहेत, ती पुन्हा पुन्हा जपली जातात. ती नावे अशी आहेत. मत्स्यं कुर्म वराहं वामन च जनार्दनम् गोविंदं पुंडरीकाक्ष माधव मधुसूदनम् पद्मनाभं सहस्राक्षं वनमालिहलायुधम् गोवर्धनं ऋषिकेशं वैकुंठं पुरुषोत्तमं विश्वरूपं वासुदेवं रामं नारायणं हरिं दामोदरं श्रीधरं स वेदांगं गरुडध्वजम् अनंतं कृष्ण गोपालं जप्तो नास्ति पातकम् गवां कोटि प्रदानश्च अश्वमेधशतश्च च कन्यादान सहस्राणां फलं प्राप्नोति मानव आमायां वा पौर्णिमाश्यामेकादशां तथैव च संध्याकाले समरे नित्यं प्रातःकाले तथैव च माध्याह्ने च जपे नित्यं सर्वपापे प्रामुच्यते. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुना, मत्स्य कुर्म वराह पासून तर ते कृष्ण गोपाल पर्यंत या माझ्या 28 नामांचा जो जप करतो त्याला 1 कोटी दाई त्यास 1 कोटी गायी दान केल्याचे फल प्राप्त होते. तसेच शत म्हणजे 100 अश्वमेध 100 अश्वमेध यज्ञाचे फल केल्याचे 100 अश्वमेध यज्ञ केल्याचे फल प्राप्त होते. तसेच सहस्र कन्या 1000 कन्या दानाचे फलही मिळते. आजकालच्या या जगामध्ये आपण 1, 2, 3, 5 मुली तर आपल्याला पाहायला मिळणार नाहीत कोणत्याही कुटुंबामध्ये. आपल्या हातून एखाद्या कन्येचे लग्न झाल्यानंतर तीच आपण दान करतो. अशा सहस्र कन्या म्हणजे 1000 कन्या दान केल्याचे पुण्य या
भगवंताच्या 28 नामाचे स्मरण केल्यानंतर आपणास फल प्राप्त होणार असून अमावस्या, पौर्णिमा किंवा एकादशी त्या दिवशी तसेच सकाळ, दुपार, संध्याकाळ नेहमी या भगवंताच्या नामाचा जप केल्यानंतर आपल्या समूळ मुळापासून पापांचा नाश होतो. त्यामुळे बाबांनो, आपण या 28 नामांचा जप करून आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा अशी मी आपल्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुम्. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुम्. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय. हे नाथ नारायण वासुदेवाय.